नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. अरिनाथ हारवाणी कॉम्प्लेक्स बदलापूर इथे राहणाऱ्या श्रद्धा अनिल खेडेकर या वहिनींना आज आपण बोलतं करणार आहोत. बरंच काही लपवून ठेवलंय त्यांनी, ते काय ते आज शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवात करूया आजच्या गप्पांना, पण त्याआधी नमस्कार. नमस्कार. उखाणा पाठ केलाय ना, घ्या. माझं नाव श्रद्धा. हा, मला मुलगा 1 बर. मुली 2. हं. तरी अनिलराव म्हणतात हम आपके हे कोण. काय उखाणा घेतला बघितला का? तुमचं बालपण कुठलं? धारावीमध्ये माझं बालपण गेलं आणि हे पण तिकडचेच आहेत. कुठले? धारावीमधलेच आम्ही एकाच शाळेतले. धारावीला. कुठली चाळ? मुरुगन चाळ. किती लांब होती घरं दोघांची? माझा 3 नंबर रूम. तुमचा 3 नंबर आणि यांचा 12 नंबर. 12. वाजले की 12. असं गाणं आहे ना एक? खरं आहे का हो? पण ते हो, काय थोडे 12 वाजलं. मग कधी कसं काय सुरुवात झाली? सुरुवात झाली आमची तशी ओळख होती लहानपणापासूनच. एका शाळेत राहतो म्हणजे ओळख होती, पण असं कधी बोललो नाहीत आम्ही एकमेकांशी. कशाला बोलायचं आपल्याला? नंतर आमच्या इथे दसऱ्याचा प्रोग्राम असतो ना. दसरा साई सप्ताह असतो आणि दसऱ्याला सोनं वाटतात सर्वजण. बरोबर. मग आम्ही नऊवारी वगैरे घातलेली सर्व मुलींनी. तेव्हा माझी एक मैत्रीण आहे सुजाता हेमली म्हणून, तिला ह्यांनी सांगितलेलं. काय हो? काय सांगितलेलं? म्हणजे आवडते म्हणून मी तिला सांगितलेलं. तुम्हाला कधी आवडायला लागले या? 8वीला होते. तुम्ही त्यांना कधी सांगितलं नाही? तसं हिंमत नाही झाली. कारण तिच्या हातामध्ये बघत होते त्याच्याकडे कुत्रा असायचा, ती घेऊन फिरायची, त्यामुळे एवढी हिंमत नाही झाली. तुम्ही कुत्र्याला घेऊन फिरायचा लहान? म्हणजे माझी एक कुत्री होती राणी पामोलिव. हा, मग ती माझ्या भुंकायची. हा, मला जर कोण काय केलं तर मग ती अंगावर जायची. म्हणजे प्रपोज केलं असतं तर ह्यांच्या अंगावर गेली असती. तिच्याच भाड्याने आम्ही भेटायचो ना. मग काय झालं? म्हणजे मैत्रिणीला मी सांगितलं की तुझी मैत्रीण आवडते दसऱ्याला. हा, मग तिने हिला सांगितलं की नाही हिला मला नाही सांगितलं. तिने माझी मोठी बहीण आहे, बहिणीला तिला सांगितलं. मोठ्या बहिणीला. कुठली? ही व्हाईट कलरची साडी आहे ना. त्यांना काय सांगितलं? अनिल असा बोलत होता आरतीबद्दल. म्हणजे माझं माहेरचं नाव आरती आहे ना, तर ती पण असं काय हे बोलली ना, असं म्हणजे ओरडली वगैरे नाही. म्हणाली हा ती छानच दिसत होती आज अशी ती म्हणाली तिला. आणि तिने आम्ही एकत्र क्लासला जायचो ना, ती आणि मी. मग तिने मला सांगितलं की अनिल तुला असं बोलत होता. पण ह्या गोष्टीची अशी मला खूप चीड होती पहिल्यांदा. बरोबर आहे. प्रेम वगैरे असं नाही छे. मग आणि हे जरा चाळीमध्ये जरा फेमसच होते असे. काय मुली मागे लागायच्या. काय हो? एक फ्रेंड सगळं म्हणजे बोलायचं त्यांच्याबरोबर. तो गैरसमज तिने करून दिला की मुली माझ्या लागायच्या. पण त्यानंतर असं हे झालं की मला विचारणारा हा फर्स्ट. एक 3-4 महिन्यानंतर हे कसे सारखे विचारत होते ना. काय हो? काय? सुजाताने तुला काहीतरी सांगितलं ना, मग तू मला अजून बोललीच नाही. मी स्टार्टिंगला नाहीच करत होते. मग त्यानंतर 4 महिन्यांनी का हो का म्हटलं? तेच बोलले ना, विचारणारे हे फर्स्टच. ते ठीक आहे, हा. पण इतक्या मुलींबरोबर तुमच्या जो नाही म्हणाले ना ते. माझं काय नाही तसं. मी त्याला बोलले पण. बोललात? हा. काय बोललात? की म्हणे तुझं तर शाळेमध्ये पण असं मी ऐकलेलं आहे मुली वगैरे, आणि शाळेत पण असं मुलींबरोबर तू जास्त बोलतोस हे ते. तर तसं काय हे नाही. कुठे म्हणजे कुठे बोललात त्यांच्याशी हे सगळे डायलॉग? आम्ही हॉटेलला भेटलेलो एकदा. हे बघा, तुम्ही का गेला हॉटेलमध्ये? मी भाजी आणायला म्हणून गेले. भाजी? मग आईने काय केलेली भाजी आणायला सांगितली होती हॉटेलमधून? भाजी आणायला पाठवलेलं मला. कुठली? आता आठवत नाही. बरं. हा, मग भाजी आणायला गेले. मग तेव्हाच हे मला रस्त्यात भेटले. म्हणे चल तुझ्याशी बोलायचंय. म्हटलं मी नाही येणार. तर मग नेला जबरदस्ती. आम्ही एक कोल्ड्रिंक्स वगैरे पिलो. काय कोल्ड्रिंक प्याले? हा. थंड होण्यासाठी. हा, थंड होणार. आणि मग तिथेच सांगितलं की माझं तसं काहीच नाहीये, मी एक फ्रेंड म्हणून सगळ्यांशी बोलतो. आणि तुमचा विश्वास बसला.
आणि मग मी हो म्हटलं. आता लग्नाला किती वर्ष झाली? 20 वर्ष झाली, 21 चालू. 20 वर्षापूर्वीची प्रेमकथा कालच बघितल्यासारखी वाटतोय आम्हाला. आम्हाला पण तसंच वाटतं. होय ना? आम्ही पळून गेलो ती एक वेगळीच कथा आहे. ते कसे काय पळाले आता तुम्ही सांगा. प्लॅनिंग म्हणजे तसं हिला मी 2 तारीख सांगितलेली, म्हणजे 2 जूनची, की आपण 2 जूनला लग्न करू. तसं मी माझ्या ऑफिसमध्ये किंवा कंपनीमध्ये पण मित्रांना सांगून ठेवलेलं की माझं लग्न करतो म्हणून तुम्ही जरा मदत करा म्हणून. मग तसं म्हणजे मी बाहेर त्या लोकांनी सगळं अरेंजमेंट करून ठेवलेलं, पण ही काय त्या तारखेला आली नाही. का नाही आले? मग तुम्ही थांबला होता तिकडे? मी माझ्या शेजारी माझी म्हणजे वहिनी राहते ना, आम्ही वहिनी तिला म्हणतो, फ्रेंडली असं बोलायचे ना मी तिच्याशी. तर मी तिला सांगितलेलं की मी उद्या जाणार आहे. तिने तिच्या बाजूला सांगितलं, तिने तिच्या बाजूला सांगितलं. असं करता करता चाळीला कळलं. आमच्या समोर एक राहायचे ना, त्यांना मी मावशी म्हणायचे आणि ते घरचं एकदम नातं होतं. मग त्यांनी आईला सांगितलं काय? की आरती जाणार आहे, लक्ष ठेवा उद्या. हा. मग मग चाळीतले रूम असल्यामुळे ते टॉयलेट वगैरे सगळे बाहेर असतात. तर तिने मला त्याच्यासाठी सुद्धा जाऊ दिलं नाही बाहेर. जायचं नाही म्हणजे बरोबर आहे. त्यांना माहिती आहे, तिला माहिती पडलेलं ना. नाही. मग ह्यांचं सगळं ते प्लॅन हे झाला, फसला, फेल झाला. आणि यांनी सर्व तयारी केलेली, साखरपुड्यापासून हळदीपासून सगळी. बँड्रा कोर्टच्या पाठीमागे साई मंदिर आहे ना, तिकडे. मग ते झाल्यानंतर 2 दिवस अजिबात माझ्याशी बोलले नाहीत. असं बाजूने येता जाताना आपण काही बोलले नाहीत. 3ऱ्या दिवशी राग आला असेल ना तेव्हा? भर पावसामध्ये उभं केलं 2-3 आणि खूप पाऊस होता त्या दिवशी. पावसामध्ये खूप पाऊस होता त्या दिवशी. मग 2 दिवसांनी ह्यांनी, माझी फ्रेंड राहायची समोर शर्मिला म्हणून, तिच्या घरी फोन केला आणि मग चालू झालं, तू धोका दिला, असं झालं तसं झालं. म्हटलं नाही, मी धोका नाही दिला, पण मला बाहेरच पडता आलं नाही. तू 2री तारीख ठरव, मग मी नक्की येईल. तेव्हा मग 15 जुलै ठरली. मग 15 जुलैला तुम्ही निघून गेला? हां. मग त्या दिवशी माझ्या वडिलांची सेकंड शिफ्ट होती आणि ह्यांना मी विचारलेलं की माझ्याकडून तुला काय हवं आहे का, म्हणजे सोन्याचं असं काय. तर ह्यांनी सांगितलं नाही, काय मला तर काहीच नको आहे, आणि तुझ्या पण अंगावर जे दागिने असेल ते काढून ठेवून ये, जे आहे तसंच यायचं. बरोबर. आणि ह्यांनी सर्व माझ्यासाठी घेऊन ठेवलेलं. 2 बॅग भरून सर्व सामान रेडी होतं आमचं. मग 2 वाजता निघायचं होतं, 2 वाजता पोचायचं होतं तिकडे. आणि तो आता निलेश आला नाही, मी बोलवलेलं त्याला. तो यांचा मित्र, त्याने चाळीच्या बाहेर स्कूटी रेडी ठेवलेली. आणि यांनी टॅक्सी वगैरे मध्ये सामान टाकून हे पण रेडी होते. आणि 1:30 वाजला. पहिल्यांदा हमपाच लागायचं 1:30ला. मग मी बसले हमपाच बघत होता तुम्ही? हा, म्हणजे टायमिंग बघत होते. आता नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. ह्यांचं काय होईल आपण हमपाच बघूया. मला आता निघायचंय, 1:30 वाजता तरी बाहेर पडायचं, तर मला मी पोचेल ना 2 वाजेपर्यंत. मग तेवढ्यातच ते म्हणतात ना, एक इशारा झाला. आईने सांगितलं जरा पाण्याचं प्रॉब्लेम होतं. आमच्या बाजूला रमेश नावाचा मुलगा राहायचा, त्याची बायको, तिला आम्ही माई म्हणायचो. ही म्हणाली माईच्या घरी जरा बाल्दी लावून ये ना, पाणी पाहिजे. तेवढाच एक चान्स मिळाला. बाल्दी घेतली, बाल्दी सकट गेला लग्नाला. बाल्दी घेतली, माईच्या घरी बाल्दी लावली. चप्पल नव्हती पायामध्ये, माईची स्लीपर घातली आणि गेली. बघा, लग्नाला करा घेऊन जातात, करा. ह्या बादली सकट गेल्या लग्नाला. काय रे देवा तरी. मग तसं मी निघून गेले. मग ह्यांची वहिनी दारातच बसलेली 3 नंबर. तर ती म्हणते काय का चाललीस? म्हटलं हो चालले. पाठी कोण बघतोय काय? तर नाही म्हणाली, जा. आता सगळ्यांची नावं घेऊन सगळ्यांना कामाला लावा आता तुम्ही. 20 वर्षांनी ती माई अजून पण मला कधी भेटली ना, तर म्हणते अगं बादली भरली तुझी. तिला सांगा बादली नाही, आता सुखाचं पिंप भरताय. हो की नाही? आणि तुम्ही तिकडे उभे होता का? हो. आणि मग लग्न झालं? हो, झालं लग्न. चला, एकदाच्या तुम्ही गेलात लग्नाला. हो की नाही? अशा तऱ्हेने 20 वर्ष आनंदाची आहेत. हो. काय इंटरेस्टिंग स्टोरी आहे बघा धारावीतली. धारावी 3 नंबर ते 12 नंबर, वाया पाण्याचा नळ आणि बादली. आता पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार ते बघणार. 10 संधी आहेत. ही रिंग टाकायची, त्या बॉलिंग बॉटल ठेवल्यात त्यामध्ये 3, 5, 7, 10 असे जर स्कोर झाला, गुणसंख्या झाली तर बक्षीस मिळणार.
तुमची वेळ सुरू होते आता. आधी तुम्ही टाका 10. हे आता तुमच्यासाठी 10 असेल. दोन, 4, 5, 6, 7, 8. कळलं? कळलं शाळेत असताना का मुली त्यांच्या मागे असायच्या? कळलं? कळलं त्यांचा बरोबर नेम लागायचा. कळलं? हा, ते चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. तुमचं यांच्याशी असलेलं नातं सांगायचं आणि या दोघांच्या स्वभावाबद्दल सांगायचं. मी सौ नंदिनी प्रकाश खापरे, मी तिची फ्रेंड आहे. आरतीच्या बद्दल सांगायचं तर आरती खरंच खूप हौशी आहे. अशा सगळ्या प्रोग्राममध्ये ती नेहमी पुढे करत असते. मी सौ रुची राजेश भोळे, मी तिची मैत्रीण आहे श्रद्धा. श्रद्धा खूप छान आहे, खूप तिचा स्वभाव खूप चांगला आहे आणि आतापर्यंत तिने मला खूप सपोर्ट केलेला आहे. ती जसे आहेत दोघं खूप छान आहेत. मी अर्चना सुनील जावळे, श्रद्धा माझी मैत्रीण आहे आणि आम्ही एकत्र काम करतो बस मार्शल म्हणून. आणि त्या इतक्या कामामध्ये म्हणजे खूप चांगलं काम करतात आणि सगळ्यांना सपोर्टिव्ह करतात आणि ह्या दोघांची जोडी अशीच आनंदित राहावं आणि सुखी राहावं. मी भाग्यश्री कुंभार, आरती माझी मैत्रीण आहे आणि यांची जोडी खूप छान आहे. ती त्यांना एवढी हेल्प करते, एखाद्या पुरुषासारखी त्यांना हेल्प करते. कुठल्याही प्रसंगाला ती सामोरी जाते. मी सौ अर्चना अडांगळे, मी आरतीची बहीण आहे मोठी. दोघं पण म्हणजे खूप असं एकमेकांना समजून असं खूप खूप छान आहे त्यांचा संसार सुखाचा एकदम तसाच राहू. मी अश्विनी खेडेकर, मी यांची सून लागते. माझं आत्ताच लग्न झालं आहे पण थोडा वेळच भेटले यांना कार्यक्रमातच. पण खूप हौशी आहेत, उत्साही आहेत, प्रत्येक कामात वगैरे पुढं स्वतःहून करतात, बोलायची वेळ येत नाही. छान आहेत दोघं, स्वभाव छान आहे दोघांचा. आता या खेळात ह्या 6 जणी सहभागी होणार आहेत. गाणं लागलं की ती उशी पुढे पुढे पास करायची. गाणं थांबेल तेव्हा उशी ज्यांच्याकडे असेल शिक्षा त्यांना मिळणार. त्यांनी जर ती शिक्षा पूर्ण केली तर बक्षीस यांना मिळणार, वहिनींना मिळणार. बघूया काय होणार. गाणं. तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं. कुठलाही एक पाडा म्हणायचा. 8 एके 8 8 16 8 24 8 चोक 32 8 5 45. तुमच्या धारावीत वेगळ्या अंकलिप्या छापल्या आहेत. परत एकदा म्हणा, नीट बघा, कॉन्फिडेंटली म्हणा. 8 एके 8 8 2 16 8 24 8 चोक 32 8 5 45 8 6 8 45 8 6 48 8 7 56 8 8 8 64 8 9 72 8 82. सुटलो बाबा, अभिनंदन. थँक्यू. अभिनंदन. गाणं. माझं काळीज लागलंय नाचून गाणं बाजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं बाजू. चित्रपट बघता कधी तुम्ही? हो, कुठले? मराठी बघता, हिंदी बघता? दोन्ही पण. हिंदीतला आवडता ऍक्टर कोण? गोविंदा आवडतो डान्ससाठी. अरे वा वा. मग एक काम करा, गोविंदाचं गाणं लावा आणि त्याच्यावर डान्स करा लवकर.
वा 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 वा. अभिनंदन. थँक्यू. लग्नात तुमच्या नाचायला मिळालं. ती आज आज नाचली. नाचून गेली. झी मराठीकडून ही भेट. म्युझिक. गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. एकही क्षण न थांबता 10 फळांची नावं सांगा. बोला. आंबा, केळी, पपई, फणस, चिक्कू, पेरू, मोसंबी, संत्री, सीताफळ, द्राक्ष. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. या दोघांच्या स्वभावाबद्दल सांगायचं. काय बोलायचं जावयाबद्दल सांगा. सुंदर आहे, चांगला आहे. हो. मुलाप्रमाणे दोघांची जोडी चांगली आहे, खाऊन पिऊन सुखी आहेत. द्या आईकडे द्या. जावई खूप चांगले आहेत. हो. हो आता बरं आहे. हा, समाधानी आहात ना तुम्ही? हो समाधानी. Very good. ती बादली कुठे आहे ती? तिलाच माहिती. मी बादली घेऊनच गेली. काय अजून नाही मिळाली? 20 वर्ष शोधतायत बादली. एक बादली द्या हो जावई, एक बादली द्या त्यांची. माझं नाव प्रशांत घेडेकर. माझा भाऊ लागतो आणि आम्ही नेहमी जसे मित्रासारखेच वावरतो कधी पण. आणि वहिनींचा स्वभाव बोलत तर त्यांना गप्पा मारायला खूप आवडतात. जरा एन्जॉयमेंट आहेत आणि नेहमीच गवार गणपती वगैरे त्या बाबतीत त्या नेहमीच तत्पर असतात. बरं, आता तुमच्याबद्दल तक्रारी आल्या. खूप जणांनी केल्यात. हो, घरी पाठवत्या ना? बघूया आधी कुठले कुठले आरोप आहेत, आम्हाला तरी जाणून घेऊ द्या. पटकन बोलता त्यामुळे समोरच्याचं मन दुखावता. असेल कधीतरी झालेलं. काय हो, तुम्हाला मान्य आहे? ओरडते तर ती. होय ना. कामामध्ये खूप आळशी आहात. मान्य आहे? हो. काय हो, तुम्हाला मान्य आहे? हो. एखादा जर प्रसंग तुम्हाला सांगायचा असेल तर तो तुम्ही असा रंगवून सांगत बसता. या वाढदिवसाला सांगितलं की पुढचा वाढदिवस येईपर्यंत तुमची कथानक सुरूच राहतं. त्यांना ते आवडतं ना असं सांगितलेलं. काय मी असं सगळं. बादली कुठे आहे ती सांगा आधी. जेवण खूप टेस्टी करता तुम्ही, पण करतच नाही. हे सगळे आरोप आहेत. काय म्हणणं आहे तुमचं या आरोपांना? नाही, त्याच्यातलं फक्त एकच मान्य आहे मला की सुट्टी असल्यावर जरा आळशीपणा करते ते. नाही, पण बाकी पण मग अशी त्यांनी सांगितलं चिडचिड करता. नाही, एवढी नाही करत मी. हा, एवढी नाही करत. तुमचं काय म्हणणं आहे? वैदिनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? आळस काढावं लागेल. अच्छा. हो. आणि बस तोच एक गुण काढला की सगळं व्यवस्थित आहे. तुमचं काय म्हणणं आहे? आजपासून स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला करणार? हो, सुट्टी असली तरी लवकर उठेल त्याच टायमावर. हा, आणि परत झोपेन 5 मिनिट. नाही, आळसपणा कमी करेल. कमी करणार. आज क्षमा मागायची तर कोणाची? क्षमा मागायची तर मी असं कोणाला तर दुखावलेलं नाहीये, पण तरी पण माझ्या बोलण्यावरून स्वभावावरून कोण दुखावलं गेलं असेल तर त्यांना क्षमा. आणि तुम्ही? मला जर क्षमा मागायची असेल तर मग मी आई वडिलांशी मागेन की पळून लग्न केलं माझं, त्याबद्दल मी त्यांचा क्षमा मागतो. पण आता तिला व्यवस्थित ठेवलेलं आहे, तिला काही त्रास नाही आहे. जो काय तो तुम्हालाच आहे. वहिनी बघा ना कसं म्हणतायत, तिला काही त्रास नाहीये असं बोलून गप्प राहिले ते असे. काय त्यांचं केलंय तो असं 20 वर्षात? मी काही नाही केलेलं. बरं, त्यांच्याबद्दल कौतुक करायचं असेल तर कसा आहे स्वभाव त्यांचा? सर्व गुण आहेत त्यांच्या. सगळे गुण. म्हणून त्या सगळ्या जणी शाळेत असताना म्हणूनच सांगितलं सगळे गुण आहेत. वहिनी काय मस्त खळाळून हसलाय. आता तुम्ही खळाळून हसताय ना, असंच कायम आनंद तुमच्या घरात भरलेला राहो. अगदी बादली बादली भरून तुमच्या घरात आनंद राहो. अगदी मनापासून प्रार्थना. आणि आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वैदिंना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.